खूप लोकांना ॲक्युपंक्चर बद्दल माहितीच नाही. आजच ही अवस्था आहे, तर पूर्वी तर खूप बिकट असेल. तुम्ही पाहिलेला पहिला पेशंट कोण होता? 20 वर्ष झाली मला आता काम करून. तर मी अशी बेअरफूट थेरपिस्ट सारखी जात होते. लोकांच्या घरी जाऊन विचारून करत होते. एक दिवशी असं झालं की अरण्येश्वरचे त्या मंदिर आहे ना, त्या पुढे एक आजोबा असे झोपलेले होते. तर त्या आजींना मी म्हटलं, यांना काय झालंय, तुला काय करायचंय वगैरे. म्हटलं ते यांना काय झालंय सांगा, मी त्यांना उपचार देईन. ते म्हणले मी पैसे नाही देणार. नका देऊ म्हटलं तुम्ही. पॅरालिसिस झाला होता त्यांना, हेमिप्लेजिया होता आणि त्यांना मी ट्रीटमेंट चालू केली. 8व्या दिवशी ते उठले म्हटल्यानंतर त्यांना असं झालं की काय केलं तू, शेजारचे पाजारचे मग सगळे मी लावायला लागले की सगळे येऊन बघायचे मी काय करते. मग मी विचार केला की खेडेगावात जावं आपण, जिथं लोकांना कसं शेतकरी आणि हे लोक जे आहेत, मग असं ती लिंक डॉट्स जुळत जातात ना. तिथले पेशंट होते ते तिकडचे खूप असे म्हणतात ना अधिकारी व्यक्ती होते, ते डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मधनं माझ्याकडे आले. माझं कमरेमध्ये खूप पेन आहे आणि ऑपरेशन सांगितलंय, मला नाही करायचं, होऊ शकणार आहे का बाई, तू काय करतेस. मी केलं, ते बरं झालं. तेव्हापासून ते म्हणजे काय म्हणतात ना, खरी जाहिरात करणारे पेशंट तेच जायचे, तेच जीप भरून पेशंट. मग मला जागेची जरुरी पडायला लागली, कुठं कुठं करणं, असं करत करत ते काम करत. आज आपल्याकडे सगळीकडनं, अमेरिका, कुठलाही देश सांग मला, तिथनं पेशंट, नायजेरियामधनं सुद्धा पेशंट आहेत.